नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात आणि समाजात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणेश उत्सव साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा गणेश उत्सव का साजरा करतात? गणेशाची स्थापना कोणत्या शुभ मुहूर्ताला करावी, नैवेद्य काय दाखवावा आणि कोणते नियम पाळावेत, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. गणपती बाप्पा हे विद्यार्थ्यांचे अधिष्ठान, विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देव मानले जातात. कोणतेही शुभ काम सुरू करण्याच्या आधी प्रत्येकजण आधी गणपती पूजन करतो. गणपतीला नमस्कार करून मगच काम सुरू करतो. कारण ते काम व्यवस्थित पूर्ण व्हावं त्यासाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला जातो. पौराणिक कथेनुसार गणेशाची निर्मिती माता पार्वतीने केली आणि शंकराने त्यांना गजानन रूप दिले. गणेशाची प्रथम पूजा केली तर जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. म्हणूनच गणेश उत्सव हा विघ्नहर्ता गणपतीला प्रसन्न करण्याचा उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा सुरू केली. पण तरी प्रत्येक जण आपल्या घरामध्ये गणपती बसवत असतो आणि तो बसवलाच पाहिजे, कारण गणपती बसवणे खूप शुभ असते. दरवर्षी आपण गणपतीचा शुभ मुहूर्त पाहूनच स्थापना करत असतो. त्यामुळे यावर्षी पंचांगानुसार गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 10:30 पासून ते 12 वाजेपर्यंत आहे. हा काळ गणेश स्थापनेसाठी सर्वात शुभ मानला जातो. स्थापना करताना पूर्व किंवा ईशान्य दिशेला मुख ठेवून गणेश मूर्ती बसवावी किंवा इतर दिशेलाही बसवू शकता. फक्त दक्षिण दिशेला गणपतीचं तोंड येणार नाही याची काळजी घ्यावी. गणपती बाप्पा बसवल्यानंतर घरातील सुवासिनी स्त्रीने बाप्पाची पूजा करावी. बाप्पाला धूप दीप दाखवून आरती ओवाळावी. गणपती बाप्पाचे आवडतं जास्वंदीचे फूल आणि दुर्वा अर्पण करावी. आणि या गणपतीच्या काळात काही महत्त्वाचे नियम पाळले तरच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. गणपती पूजनात पाळावयाचे महत्त्वाचे नियम. गणेशाची मूर्ती आणताना शुद्ध मनाने व स्वच्छ वस्त्रात आणावी. जो व्यक्ती गणेशाची मूर्ती घरात आणणार आहे त्यांनी स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करावेत. गणपतीची स्थापना केल्यानंतर मूर्तीचे रोज सकाळ संध्याकाळ पूजन व आरती करावी. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. घरातील वातावरण शांत, पवित्र आणि सात्विक ठेवावे. मांसाहार, मद्यपान आणि वाईट विचार टाळावेत. घरात प्रसन्न वातावरण ठेवावे. रोज नैवेद्य दाखवून भक्तिभावाने बाप्पाची सेवा करावी. विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला मोदक नैवेद्य अर्पण करावे.